आज MECBचे एक्झिक्युटिव्ह आपला सुप्रिंट इंजिनियर पाटील साहेब या ठिकाणी मिटिंग झाली त्यांच्यासोबत. प्रभाग क्रमांक 18 नवी मुंबईचा विषय घेतलेला आहे. या ठिकाणी विद्युतच्या पुरवठ्यामध्ये जो काय सतत जो खंडित होतो आहे, विद्युत पुरवठा खंडित होतो आहे, त्यामुळे लोकांचा जन आक्रोश आहे आणि त्याचसोबत यांचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा बरोबर नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी काल आम्ही निर्णय घेतला, सोमवारीच निर्णय घेतला होता की आम्ही MECBच्या सेक्टर 17चा जो कार्यालय तिकडे जावं म्हणून. परंतु MECBचेच अधिकारी या ठिकाणी आले. त्याने आम्हाला या ठिकाणी जो आश्वासन दिलेलं आहे की प्रथम जो आश्वासन आहे की जी काही विद्युत जातो आहे, जो लाईट जो खंडित होतो आहे तो खंडित होणार नाही, हा यांनी त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे, प्रॉमिस केलेला आहे. परंतु प्रभाग क्रमांक 18 वाशी गाव असेल, वाशी गावठाण असेल, सोनखार पांबीच असेल किंवा सेक्टर 30 असेल, सेक्टर 17 असेल किंवा नवी मुंबई असेल, हा सगळ्यासाठी त्यांनी तो आश्वासन दिलेलं आहे की जी काही विद्युत पुरवठा आहे हा खंडित होणार नाही, तो अखंडित विद्युत पुरवठा होईल. त्याचसोबतच महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील शेवटी हा जो विद्युत ग्राहक आहे, सर विद्युत ही महानगरपालिकेची गरज आहे. आणि मग महानगरपालिका असेल, सिडको असेल, MIDC आहे किंवा राज्य सरकार आहे, या सर्वांच्या कॉर्डिनेशनने एक परमाने असं इन्फ्रास्ट्रक्चर, जो एक व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर की ज्यामुळे जो का नेटवर्क आहे, विद्युत पुरवठ्याचा जो नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कसाठी लागणारे जे विविध फिडर पिलर असतील किंवा सबस्टेशन असतील, हा जो विविध जो काही त्याचा नेटवर्क आहे तो आधुनिक व्हायला पाहिजे. आणि तो आधुनिक होण्यासाठी महानगरपालिकेने कॉर्डिनेशन केला पाहिजे. MECB आपला MIDC आहे, मग सिडको आहे, परंतु यामध्ये सर्व पुढाकार कोणी घेतला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून आम्ही पुढाकार घेऊच, परंतु अधिकाऱ्यांचा पुढाकार घेतला पाहिजे. त्यावेळेला पाटील साहेब जे सुप्रिंट इंजिनियर आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही याचा पुढाकार घेऊ. आणि यामुळे आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाटली की ज्या सकारात्मकतेच्या माध्यमातून शेवटी हा जो विद्युत ग्राहक आहे, या विद्युत ग्राहकाला एक समाधान मिळालं पाहिजे. नाही समाधान देता आला तर आनंद तरी देता आला पाहिजे. आणि जो काही कर्मचारी आहे त्यांचा जो काही व्यवस्थापन आहे तो व्यवस्थापनसुद्धा त्यांनी सुधारावाला पाहिजे. कारण त्यांचे अनेक कर्मचारी त्यामध्ये जो फोनच कोणी उचलत नाही, जो आरोगंट आहे, तो बरोबर वागत नाही, वेळेवर सुविधा देत नाही, ह्यासुद्धा देखील समस्या आहेत. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्या गोष्टी अनेक असताना ज्या वेळेला लाईट जाते, विद्युत गेल्यानंतर लोकांच्या भावना तीव्र होतात आणि त्या भावना तीव्र होतात. त्यामुळे जनतेला सर्व्हिस द्यावं ही गरज आहे, ती सर्व्हिस दिलीच पाहिजे. परंतु त्या माध्यमातून जो काही महानगरपालिकेच्या मालमत्तेची नुकसान होतं, त्याचसोबत महावितरण मालमत्तेची देखील वितरण होतं. शेवटी महावितरणची जी मालमत्ताची प्रॉपर्टी आहे ही ग्राहकांची आहे. ह्या प्रॉपर्टी, दोन्ही प्रॉपर्टी समाज जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे, त्या अधिकाऱ्यांची आहे. परंतु त्यामध्ये निष्काळजीपणा आहे, अतिशय भोंगल कारभार आहे. आज ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना सांगितले जो चुकीचा कर्मचारी असेल त्याच्यावर कारवाई करा, त्याला बाजूला करा, त्याला ठेवू नका. शेवटी ह्या ठिकाणी आपण आज ह्या ठिकाणी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज उपमहापौर म्हणून या पदावर काम करत असताना शेवटी ही जबाबदारीसुद्धा महानगरपालिका म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी, आमची जबाबदारी आहे. पण ह्या जबाबदारी कारण लाईट गेले तर नगरसेवक, या ठिकाणी हायवेचं काम आला नगरसेवक, या ठिकाणी पोलीस स्टेशन काम आला, पोलीसची सिक्युरिटी आली मग प्रत्येक गोष्टीला नगरसेवक त्या ठिकाणी जबाबदार राहतो. म्हणजे या शहरामध्ये विविध सर्व्हिसेस आहेत, विविध सेवा आहेत. मग त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील, MECBच्या माध्यमातून असतील, सिडकोच्या माध्यमातून असतील, MIDC आहे, PWD आहे, MSRDC आहे, रेल्वे आहे, या सर्व सेवांच्या माध्यमातून शेवटी त्या ठिकाणी जो काय फोन जातो तो त्या नगरसेवकाला फोन जातो, त्या लोकप्रतिनिधीला फोन जातो आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी अतिशय बेचैन आहेत. आणि हा मुद्दा महासभेमध्ये लक्षवेधी म्हणून येईल आणि तो एवढ्या तीव्रतेने अख्खा दिवस महासभा चालली. जसं पूर्वी नाईक साहेबांच्या माध्यमातून महापालिकेने 100 करोड रुपये दिले होते MECBला लाईटीतून, ते नंतर ते वजा केले विषय का, पण 100 कोटीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड केबल झाल्या, ज्या ओव्हरहेड केबल होत्या. पण आता जे झालेलं अंडरग्राऊंड ज्या केबल आहेत त्या फार जुन्या झाल्या आहेत. 20-25 वर्षाचा तो इन्फ्रास्ट्रक्चर
पूर्ण नष्ट झालेला आहे. हा इन्फ्रास्ट्रक्चर नवीन करण्याची गरज आहे. पण ह्या ठिकाणी जे काही उत्तर दिलेलं आहे ते अनेक उत्तरांशी मी सहमत आहोत, पण काही उत्तरांशी आम्ही सहमत नाही आहोत. म्हणून त्यांना आम्ही सांगितले राज्य सरकारची काय मदत लागेल, सिडकोची काय मदत लागेल, MIDC आहे, महानगरपालिका आहे, यांची सर्वांची जी मदत ते कॉर्डिनेशन तुम्ही व्यासपीठ निर्माण केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे. आता त्यांनी जे सांगितलं आम्हाला का महापालिकेचे आमचे सिटी इंजिनियर भेटले ते, अरे काय भेटले, काय केले तुम्ही? वास्तविक पता जो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो लागणार आहे त्यांनी त्यांच्याकडे जो नियोजन आहे किंवा त्यांच्याकडे जो ढाचा आहे ह्याच नाही. त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आम्ही लवकरच करू. अशा ठिकाणी सगळ्या गोष्टीचं जरी उच्चार हे झालं, नवीन ग्रुप स्थापन केलेला आहे, त्यामध्ये ग्राहकांना घेतलेले नगरसेवक आहेत, त्या ग्रुपवर ज्या ज्या समस्या ज्या ज्या सूचना त्या ग्रुपवर येतील. हा जरी एक डिजिटल प्लॅटफॉर्म जरी या ठिकाणी स्थापित जरी केला तर चांगलं आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की चला नागरिकांचा जो काय रोष आहे कुठेतरी त्याचा समस्या सूचना तक्रारी कुठल्या तरी व्यासपीठावर मांडल्या जातील. वाद नाही, आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. परंतु जर मटेरियलच नसेल तर काय करायचं, हा देखील त्यांना प्रश्न विचारलेला आहे की आपण आपली यंत्रणा आपला जो व्यवस्थापन आहे तो व्यवस्थापन मी इंटॅक्ट ठेवला, तो ॲक्टिव्ह केला, पण त्या व्यवस्थापनाकडे जर मटेरियलच नाही दिला तर कसं करायचं. म्हणून आम्ही ते उपरोक्त टीकात्मक आम्ही बोलतो की हा विभाग पकडपाना डिपार्टमेंट आहे, याचा आम्हाला काय आनंद वाटत नाही हा शब्द उच्चाराला. पण शेवटी काय करणार, शेवटी ह्या ठिकाणी लोकांचा जो आक्रोश आहे आला काय त्यांना, लोकांचा आक्रोश जो आमच्यावर थेट येतो आणि आम्ही त्याला जबाबदार आहोत. शेवटी लोकांना सर्व्हिसेस देणं, विविध सर्व्हिसेस देणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी प्रसंगाला जरी आम्ही सत्तेत जरी असलो तरी प्रसंगाला रस्त्यावर उतरण्याची जरी वेळ आली तर तेव्हा आमचा नाईलाज असेल.